नमस्कार, इग्नाइटेड माइंड्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नेपोलियन हिल यांच्या विचार करा आणि श्रीमंत व्हा हे पुस्तक। या पुस्तकात एक रहस्य कथन केलंय ज्याची जगभरातल्या विविध क्षेत्रात वावरणाऱ्या शेकडो लोकांनी यशस्वी चाचणी घेतलीय। प्रकरण पहिले, विचार हेच वस्तू। थॉमस एडिसनचा भागीदार बनण्याचा मार्ग स्वतःच्या विचारानं शोधणारा माणूस। विचार खूप शक्तिशाली, सामर्थ्यवान वस्तू आहे। जेव्हा त्या विचारामागं विशिष्ट हेतू असतो, विचार पूर्णत्वाला नेण्याची चिकाटी असते, तसेच विचारामुळे, तीव्र इच्छाशक्तीमुळे तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींमुळे योग्य ते बदल घडवता। तसेच श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा बाळगता, तेव्हा विचार हे सामर्थ्यशाली वस्तू म्हणून सिद्ध होतात। माणूस खरोखर विचार करतो आणि विचारांच्या सहाय्यानं श्रीमंत होऊ शकतो, याची प्रचिती एडविन सी बार्नसला आली। ती काही वर्षांपूर्वी। हा शोध त्याला एकाच बैठकीत लागला नव्हता, तर एडिसनचा भागीदार होण्याची त्याची सुप्त इच्छा हळूहळूच फुलली होती। वाढता तीव्र झाली होती। ठाम आणि निश्चित इच्छाशक्ती हा बार्नसच्या इच्छाशक्तीचा एक महत्त्वाचा पैलू। त्याला एडिसन बरोबर काम करायचं होतं, एडिसनसाठी नव्हे। या कहाणीतून त्यानं आपल्या इच्छाशक्तीला मूर्त रूप कसं दिलं हे स्पष्ट होईल आणि आपल्याला श्रीमंतीकडे नेणाऱ्या तत्त्वाचीही महती पटेल। आपणास श्रीमंत बनवण्यासाठी आवश्यक असणारी तत्त्व जास्त उत्तम रीतीनं समजतील, हा विचार जेव्हा त्याच्या मनात चमकून गेला, तेव्हा तो कुठलीही कृती करण्याच्या मनःस्थितीत नव्हता। या मार्गात दोन अडथळे होते, त्याची व एडिसनची बिलकुल ओळख नव्हती आणि एडिसनला भेटण्यासाठी न्यू जर्सीला जाण्याच्या तिकिटा एवढेही पैसे त्याच्याकडे नव्हते। बार्नसच्या जागी कुणी सामान्य व्यक्ती असती, तर तिनं आपली इच्छा बाजूला सारली असती, मात्र बार्नसनं तसं केलं नाही। कारण त्याची इच्छा सामान्य नव्हती, संशोधक आणि दूरचा प्रवास। बार्नसनं स्वतःच एडिसन या संशोधकाच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला आणि या संशोधकाबरोबर व्यवसाय करण्याच्या आपल्या इच्छेची घोषणा केली। काही वर्षांनी बार्नस आणि आपल्या या पहिल्या भेटीबद्दल बोलताना एडिसन म्हणाले की ते माझ्या समोर एखाद्या सर्वसामान्य फिरस्त्यासारखे उभे होते, मात्र त्यांच्या डोळ्यातील भाव आणि चेहऱ्यावरचा निश्चय काही वेगळंच सांगत होते। त्यांचा उद्देश, त्यांचा निश्चय त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता। मानवी संपर्काच्या अनेक वर्षांच्या माझ्या अनुभवातून मला ते कळून चुकलं होतं की इच्छापूर्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, तेव्हा त्याची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते। त्याला यश मिळतंच मिळतं। त्यांनी मागितलेली संधी मी त्यांना दिली। कारण ध्येय प्राप्त करण्याचा आत्मविश्वास, प्रयत्नाची चिकाटी मला त्यांच्यात दिसून आली आणि भविष्यातील घटनांनी माझा निर्णय योग्य होता हे सिद्ध केलं। त्या माणसाच्या बाह्य रूपावरून त्याला एडिसनच्या कार्यालयात प्रवेश मिळाला नव्हता, कारण तो तर विरोधीच होता, तर त्या माणसाचा दृढनिश्चय त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला। आपल्या पहिल्याच भेटीत एडिसन बरोबर व्यावसायिक भागीदारी मिळवणं बार्नसला शक्य झालं नाही। मात्र अल्प वेतनावर एडिसनच्या कार्यालयात काम करण्याची संधी मात्र जरूर मिळाली। महिने उलटले, तरी आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू होण्याची कुठलीही चिन्हं दिसेनात। मात्र बार्नसच्या मनात काही महत्त्वपूर्ण विचार आकार घेऊ लागले होते। आपल्या मनातील एडिसनचा व्यावसायिक भागीदार बनण्याच्या आपल्या इच्छेला तो अधिकाधिक ऊर्जा पुरवत होता। आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा धरतो, तेव्हा ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते, असे मनोवैज्ञानिक सांगतात। बार्नस त्याच्या उद्दिष्टासाठी तयार होता आणि उद्देश पूर्तीपर्यंत प्रयत्न करत राहण्याची चिकाटी आणि ठाम निश्चय त्याच्याकडे होता। बराच काळ वाट पाहावी लागली, तरी त्याचा निश्चय डळमळीत झाला नाही। या सगळ्याचा काय फायदा? मला वाटतं मी माझा विचार बदलावा आणि एखाद्या विक्रेत्याची नोकरी पत्करावी, असे विचार कधीही त्याच्या मनात आले नाहीत। मी इथे एडिसन बरोबर व्यवसाय करण्यासाठी आलो आहे आणि त्यासाठी मला आयुष्यभर प्रयत्न करावे लागले, तरी 72
असाच ठाम विश्वास त्यानं स्वतःला दिला. त्याचा तसा ठाम निश्चय होता. निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवून ध्येयपूर्तीसाठी अविरत कष्ट करणाऱ्या अशा सर्व लोकांची कथा खरंच वेगळीच असते. बार्नसला ठाऊक नसेल कदाचित, मात्र त्याची हीच चिकाटी आणि दृढ निश्चय त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करणार होता आणि त्याला यशोशिखराकडे घेऊन जाणार होता. बार्नसला मिळालेली संधी अतिशय वेगळ्या रूपात आणि अनपेक्षितपणे अवतरली. संधी बऱ्याचदा अचानक, चाहूल देता येते. कदाचित तुम्हाला मिळालेलं अपयश एखादं संधीचं दार उघडून देऊ शकतं. त्यामुळे अपयशातून मिळणारी संधी लोकांना ओळखता येत नाही. एडिसननी त्यावेळी एडिसन डिक्टेटिंग मशीन या नावाचं एक उपकरण तयार केलं होतं. मात्र त्याच्या विक्रीसाठी विक्रेते फारसे उत्सुक नव्हते, कारण त्यासाठी बरीच जास्त मेहनत करावी लागेल, असं त्यांचं मत होतं. अनेकांनी नाकारलेल्या या प्रस्तावातच बार्नसला संधी दिसून आली. अतिशय संथ चालीनं आलेल्या त्या मशीन विक्रीच्या संधी बार्नस आणि एडिसन सोडल्यास इतर कुणालाच रस नव्हता. मात्र ते एडिसन डिक्टेटिंग मशीन आपण निश्चित विकू शकू, असा बार्नसला आत्मविश्वास असल्यामुळे त्यानं ती संधी साधण्याचं ठरवलं आणि एडिसनला तसं सांगितलं देखील. त्यानं ती यंत्र विक्री अशा यशस्वी रीतीनं केली की एडिसननं त्या यंत्राच्या वितरण विक्रीचा करारच बार्नसशी केला. त्या करारामुळे तो श्रीमंत झाला. त्यानं विचार करून श्रीमंत होता येतं हे सिद्ध केलं. बार्नसच्या मूळच्या आकांक्षेचं पैशात मूल्यमापन केलं तर ते साधारण 2-3 दशलक्ष डॉलर्स असतील. मात्र या यशप्राप्तीच्या मार्गावर त्याच्या हाती जे लागलं होतं, त्या तुलनेत ही रक्कम नगण्य होती. निश्चित तत्वाच्या सहाय्यानं कार्यरत राहिल्यास तुमच्या मनातील सुप्त विचार प्रत्यक्ष फळाच्या रूपात कार्यान्वित होऊ शकतो, हे फारच महत्त्वाचं संचित त्याला सापडलं होतं. बार्नसनं एडिसनशी भागीदारी करण्याचा खरोखरच विचार केला आणि त्यासाठी स्वतःच्या क्षमता, चिकाटी आणि विचार मूर्त रूपात येईपर्यंत परिश्रम करण्याची तयारी या व्यतिरिक्त आणखी कशाचीही आवश्यकता नव्हती. 3 फूट दूर आलेल्या अपयशामुळे प्रयत्नातून तात्पुरती माघार घेणं हे यश मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि प्रत्येक जण अशी चूक कधी ना कधी करतोच. अमेरिकेतील गोल्ड रशच्या काळानं यू डर्बी यांच्या काकांना झपाटून टाकलं आणि पश्चिमेकडच्या भागात खाणीतून सोनं मिळवण्याच्या ईर्षेने ते तिकडे गेले. मात्र लोक आपल्या विचारांनी ज्या खाणी खोदतात त्यातून सोन्यापेक्षाही अमूल्य असं बरंच काही मिळतं, याची त्यांना कल्पना नव्हती. हा जुगार खेळून बघण्याचं ठरवत त्यांनी कुदळ फावड घेऊन तिकडे धाव घेतली. अनेक आठवडे कष्ट केल्यानंतर त्यांना त्या मातीत चकाकणार काहीतरी सापडलं. ते सर्व जमिनीच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी मोठ्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता होती. फारसा गाजावजा न करता शांतपणे त्यांनी तो खोदकाम केलेला भाग मातीन झाकून टाकला आणि ते आपल्या घरी मेरीलँडला परतले. आपले शेजारी आणि नातेवाईकांना त्यांनी खाणीतून हाती लागलेल्या ऐवजाबद्दल सांगितलं. आवश्यक तो पैसा गोळा करून त्यांनी यंत्रसामग्री मिळवली आणि ती खाणीकडे रवाना केली. आता धातून भरलेली गाडीवर आली, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती रवाना करण्यात आली. धातूवरील प्रक्रिया पूर्ण होताच कोलोराडोतली सर्वात समृद्ध खाण सापडल्याची आनंद वार्ता त्यांना मिळाली. अशा अजून काही गाड्या भरून धातू निघाला की ते कर्जमुक्त होणार होते आणि समृद्धीचा ओघही वाहणार होता. जसजस खोदकाम आणखी खोलवर जाऊ लागलं तशा डर्बी व त्याच्या काकाच्या अपेक्षा आकाशात उंच भरारी मारू लागल्या आणि काहीतरी अघटित घडलं. तो सोन्याच्या धातूचा झरा जणू लुप्त झाला. ते आकांक्षापूर्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचले आणि जणू सगळंच गायब झालं. त्या जागी बरंच खोदल, पुन्हा पुन्हा शोध घेतला, पण प्रयत्न फोल ठरले. शेवटी प्रयत्न सोडून द्यायचे असं ठरलं. अवघ्या काहीशे डॉलर्समध्ये त्यांनी ती यंत्र भंगारात विकली आणि ते परतीच्या गाडीत बसले. भंगारवाल्यानं एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि त्यानं एका खाणकाम इंजिनियरला बोलावलं. त्याला ती खाण दाखवली, काही आडाखे मांडले.
त्या इंजिनियरनी सांगितलं की खाणीतील फॉल्ट लाईन संबंधी डर्बी कंपनी अनभिज्ञ असल्यामुळे त्यांनी प्रयत्न सोडून दिले. त्या मांडलेल्या मंडळींनी खोदकाम थांबवलं. त्यापासून अवघ्या 3 फुटांवर सोन्याचा साठा होता. खोदकाम करून पाहिलं असता त्याच ठिकाणी साठा सापडला. भंगारवाल्यानं त्या खाणीतून लाखो डॉलर्स कमावले, कारण प्रयत्न सोडून देण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे त्याला माहीत होतं. लोक नाही म्हणतात म्हणून मी थांबणार नाही. ही झालेली हानी डर्बीनी पुढील काळात कित्येक पटींनी भरून काढली, कारण इच्छाशक्तीचं सोन्यात रूपांतर करण्याची कळ त्यांना सापडली होती. सोन्याच्या साठ्यापासून फक्त 3 फुटांवर थांबल्यानं जे काही गमावले त्यापासून डर्बीनी मौल्यवान धडा घेतला. ते म्हणतात, तेव्हा मी सोन्यापासून 3 फुटांवर थांबलो खरा, पण आता मात्र मी जेव्हा लोकांना माझ्याकडून विमा उतरविण्यास सांगतो, तेव्हा मात्र त्यांचा नकार हा कायमसाठी नसतो, हे मला कळून चुकलं आहे. वर्षाला दशलक्ष डॉलर्सचा विमा विकणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी डर्बी एक आहे. त्यांचा चिवटपणा हा त्यांनी सोन्याच्या खाणीतून घेतलेल्या माघारीतून मिळालेला धडा होता. माणसाच्या जीवनात यशापूर्वी तात्पुरती हार होते, कदाचित अपयश येतं. मात्र अपयशाच्या भीतीनं प्रयत्नच सोडून देणं हा माणसाला सगळ्यात सोपा मार्ग वाटतो आणि लोक बऱ्याचदा तसंच करतात. यशस्वी ठरलेल्या 500 पेक्षा जास्त लोकांनी असं म्हटलंय की अपयशाच्या फक्त एक पाऊल पुढे यश उभं ठाकलेलं असतं. अपयश हा खोटी स्तुती, धूर्तपणा आणि कावेबाजपणाचा चकवा आहे. यश नजरेच्या टप्प्यात आलं असताना हुलकावणी देण्यात त्याला असुरी आनंद मिळतो. 50 सेंट्सची चिकाटी. थोड्याच दिवसांनी डर्बीनी युनिव्हर्सिटी ऑफ हार्ड नॉक्समधून आपली पदवी मिळवली आणि प्रत्येक नकार हा अंतिम नकार नाहीच, हे त्यांना पुरतं समजलं होतं. एक दिवस ते दुपारी आपल्या काकांना गिरणीत गहू दळण्यासाठी मदत करत होते. ती गिरणी जुन्या पद्धतीची होती. काकांचा मळा मोठा होता. त्यात अनेक सहशेतकरी राहत होते. गिरणीचं दार अगदी हळूच उघडलं आणि एका शेतकऱ्याची एक छोटी मुलगी दारात उभी राहिली. त्या लहानग्या मुलीकडे बघत काका ओरडले, "काय हवंय तुला?" ती मुलगी चाचरत म्हणाली, "माझ्या आईनं 50 सेंट्स पाठवायला सांगितलेत, मी देणार नाही, तू घरी जा." काका म्हणाले. ती मुलगी तिथून बिलकुल हलली नाही. काका कामात गर्क होते, त्यामुळे उभी असल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. थोड्या वेळानं त्यांनी मान वर केली, तरीही त्यांना ती मुलगी तिथंच उभी असलेली दिसली आणि ते ओरडले, "मी तुला घरी जाण्यासाठी सांगितलं ना. चल निघ, नाही तर माझ्याशी गाठ आहे." तरीही ती जागची हलली नाही. गिरणीत टाकण्यासाठी उचललेली हातातली पिशवी खाली ठेवली. फळी उचलली आणि ते त्या मुलीकडे वळले. आता काय होईल याची डर्बीला भीती वाटली, कारण काका शीघ्र कोपी असल्याचं त्याला माहीत होतं. ती मुलगी उभी होती तिथं. काका पोहोचाच तिनं एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हणाली, "आईला 50 सेंट्स हवे." काका किंचित थबकले. त्यांनी हातातील फळी खाली ठेवली. निरुपाय होऊन खिशात हात घातला आणि ते 50 सेंट्स त्या मुलीच्या हातावर ठेवले. काका वरून आपली दृष्टी हलवता ती मुलगी हळूहळू मागं सरकून निघून गेली. ती गेल्यावर काका हताशपणे एका खोक्यावर बसले. खिडकी बाहेर बघत 10 मिनिटे विचार करत राहिले. एका मुलीची विलक्षण शक्ती. आम्ही त्या जुनाट धुतीनं भरलेल्या गिरणीत उभे असताना मी डर्बीनी मुलीच्या विजयाची कथा पुन्हा सांगितली आणि विचारलं की त्या मुलीजवळ अशी कुठली असामान्य शक्ती असावी असं तुम्हाला वाटतं, ज्यामुळे तिनं माझ्या काकावर हुकूमत गाजवली. या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकात नमूद केलेल्या तत्वामध्ये मिळेल. ते उत्तर परिपूर्ण आहे, पुरेसं सक्षम आहे. त्यात त्या छोट्या मुलीनं अजाणतेपणी ज्या शक्तीचा वापर केला, ती समजून घेऊन तिचा यथायोग्य उपयोग कसा करावा यासंबंधीच्या विस्तृत सूचना सापडतील. तुम्ही तुमचं मन जागृत ठेवा, म्हणजे त्या लहानग्या मुलीच्या मदतीला जी विलक्षण शक्ती धावून आली, ती तुम्हाला सापडेल. पुढील प्रकरणात या शक्तीचं ओझरतं दर्शन घडेल. या पुस्तकात तुम्हाला कुठंतरी अशी एखादी कल्पना सापडेल
ज्यामुळे तुमची आकलन शक्ती वेग घेईल आणि मनती शक्ती तुम्हाला लाभ मिळवून देण्यासाठी तुमच्या आज्ञेत राहील. कदाचित पहिल्याच प्रकरणात या शक्तीचं अस्तित्व जाणवेल आणि त्यानंतरच्या प्रकरणामध्ये ती एकदम तुमच्या समोरच प्रगट होईल. कदाचित ती एखाद्या कल्पनेच्या रूपात असेल किंवा एखादी योजना वा एखादा उद्देश म्हणूनही समोर येईल. कदाचित तिचा निर्देश तुमच्या गत अनुभवाकडे किंवा जुन्या चुकाकडे असेल आणि तुमच्या अपयशातून धडा घ्यायला त्या लहानग्या पोरीनं अनवधानानं वापरलेल्या सुप्तशक्तीबद्दल सांगितलं. त्यावेळी त्यांच्या मनात गेल्या 30 वर्षांतील त्यांचा आयुर्विमा विक्रेता म्हणून आलेला अनुभव ताजा झाला आणि त्यांनी मनापासून कबूल केलं की त्यांचे यश त्या चिमुरडीनं दिलेल्या धड्यामुळेच मिळालं आहे. मिस्टर डर्बी म्हणाले, एखाद्या गिऱ्हाईकानं विमा घेण्यास नकार दिला की त्या प्रत्येक वेळी गिरणीतली ती छोटी चिमुरडी आणि तिचे आत्मविश्वासानं भरलेले डोळे माझ्या नजरेसमोर यायचे आणि मी स्वतःलाच बजावायचो, मला ही विक्री करावीच लागेल. मी केलेल्या विक्रीतील अधिकांश भाग हा ज्या लोकांनी मला आजवर सुरुवातीला नकार दिला त्यांचाच आहे. त्यावेळी त्यांना सोन्याच्या साठ्यापासून अवघ्या 3 फुटांवर खोदकाम थांबवल्याची घटना आठवली. मात्र ते म्हणाले, तो अनुभव म्हणजे जणू मला मिळालेला अदृश्य रूपातला आशीर्वादच होता. त्यामुळेच मला जोमानं कार्यरत राहायला, खडतर असलं तरी कार्यपूर्तीच्या शेवटापर्यंत जायला शिकवलं. यशस्वी होण्यापूर्वी मला मिळालेला तो जणू धडाच होता. मिस्टर डर्बी, त्यांचे काका, ती लहानगी मुलगी आणि ती सोन्याची खाण यांची ही गोष्ट शेकडो आयुर्विमा व्यावसायिकांच्या वाचनात येईल. या पुस्तकाचा लेखक सांगतो की लक्षावधी डॉलर्सचा विमा विकण्याच्या क्षमतेचे श्रेय मात्र मिस्टर डर्बी या 2 अनुभवांनाच देतात. मिस्टर डर्बींना आलेले हे दोन्ही अनुभव जरी सर्वसामान्य असले तरी त्यातच त्यांच्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. म्हणूनच आयुष्याइतकंच महत्त्वाचं स्थान त्या अनुभवांचंही आहे. त्या 2 नाट्यपूर्ण अनुभवांचा त्यांना खूप लाभ झाला, कारण त्या अनुभवांचं त्यांनी सखोल विश्लेषण केलं आणि त्यापासून मिळणारा धडा आत्मसात केला. मात्र ज्या व्यक्तीला आपल्या अपयशातून शिकण्याची इच्छा नाही आणि त्यासाठी वेळही नाही, त्यांचं काय? अपयशातून मिळणाऱ्या ज्ञानालाच यशाकडे जाणारी शिडी बनवण्याची कला तो कधी आणि कुठं शिकेल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीच या पुस्तकाचं लेखन झालं आहे. गरज फक्त एका समर्पक कल्पनेची. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कदाचित तुम्हाला 13 तत्त्व समजून घ्यावी लागतील. तुमच्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या चिंतनात सापडतील आणि हे वाचत असतानाच एखादी कल्पना, हेतू वा योजना अचानकच तुमच्या मनात एका समर्पक कल्पनेची गरज असते. या पुस्तकात दिलेल्या तत्वांमधून उपयुक्त कल्पना निर्मितीचे मार्ग सापडतील. त्या तत्वांची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी त्या सूचना ग्रहण करण्यासाठी सक्षम आहात असा आम्हाला विश्वास आहे. संपत्ती येण्यास सुरुवात झाली की तिचा वेग इतका प्रचंड असतो की ती इतकी वर्ष कुठं लपून बसली होती याचंच आश्चर्य वाटावं. अनेक वर्ष अविश्रांत श्रम केल्यावर मिळणाऱ्या संपत्तीकडे पाहताना तर हे वरचं विधान जरा विलक्षण वाटतं. जेव्हा तुम्ही विचार करण्यास प्रारंभ करता आणि श्रीमंत होऊ लागता, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की निश्चित उद्देश आणि विशिष्ट मानसिकता असली की थोड्या कष्टानं वा विनासायासही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मात्र ती संपत्ती देणारी मानसिकता कशी तयार करावी, कशी मिळवावी, हे तुम्हाला माहीत हवं. यावरील संशोधनासाठी मी तब्बल 25 वर्ष वेचली आहेत. कारण मला देखील लोक श्रीमंत कसं होतात हे जाणून घ्यायचं होतं. या तत्त्वज्ञानातील मुद्द्यांवर तुम्ही प्रभुत्व मिळवलंत आणि त्यांचा वापर सुरू केलात की तुमच्या आर्थिक स्थितीत विलक्षण वेगानं सुधारणा होण्यास सुरुवात होईल. ज्याला तुम्ही स्पर्श कराल त्या प्रत्येक गोष्टीचं तुमच्यासाठी लाभदायक असलेल्या गोष्टींमध्ये रूपांतर होऊ लागेल. हे तुम्हाला अशक्य वाटेल, पण हे शक्य आहे. मानवजातीचा मुख्य दोष हाच आहे की त्याला अशक्य हा शब्द फारच जास्त परिचित असतो. ज्या गोष्टी उपयोगी पडत नाहीत त्या सगळ्या त्याला ज्ञात असतात.
हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे इतरांना यशस्वी बनवणारे नियम शोधून काढतात आणि त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायची त्यांची तयारी असते. जे यश मिळविण्यासाठी सजग असतात त्यांच्याकडे यश आपसूक येतं. अपयशाचा विचार ज्यांच्या मनात जागृत असतो त्यांच्या मागं अपयश हात धुवून लागतं. या पुस्तकाचा मूळ उद्देश अपयशाकडून यशाकडे नेणाऱ्या मनस्थितीचा मार्ग तयार करण्यात सहाय्यक व्हावा हा आहे. आपल्या पूर्वग्रह आणि समजेनुसार प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूंचं मूल्यमापन करणं हा काही लोकांच्या मनाचा कमकुवतपणा आहे. वरील विधानावरून काहींचा असाही समज होऊ शकेल की ते विचार करू शकत नाहीत आणि श्रीमंतही होऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या सवयींचे मूळच मुळी गरिबी, उणीवा, दुःख, अपयश व पराजय यात असते व त्या सवयींची जोपासनाही या लोकांवरून मला एका चिनी माणसाची आठवण झाली. अमेरिकन पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी तो शिकागो विद्यापीठात शिकत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हार्पर यांची एक दिवस या माणसाशी गाठ पडली. ते थोडा वेळ त्याच्याशी बोलायला थांबले. त्यांनी अमेरिकन लोकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीबद्दल जी त्या माणसाला लक्षणीयरित्या जाणवली असेल त्याला विचारलं. त्या चिनी विद्यार्थ्यांनं तत्काळ उत्तर दिलं, तुम्हा लोकांच्या डोळ्यांची तिरपी ठेवा. तुमचे डोळे तिरपे आहेत, मग चिनी लोकांच्या डोळ्यांबद्दल काय म्हणता येईल? जी गोष्ट आपल्याला कळत नाही, समजत नाही, ती आपण मान्यच करत नाही. आपण असा अंधविश्वास ठेवतो की आपल्या मर्यादा हेच सगळ्या गोष्टींचं शेवटचं मोजमाप होय. समोरच्याचे डोळे थोडे तिरळे असतात कारण ते आपल्यासारखे नाहीत हे मात्र नक्की. अशक्यप्राय वाटणारी फोर्ड व्ही मोटार, ज्या वेळी हेनरी फोर्डनं आपली V8 ही मोटार बनवण्याचं ठरवलं त्यावेळी इंजिनातली सर्व 8 सिलेंडर्स एका ब्लॉकमध्ये असावेत अशी त्याची योजना होती. या योजनेनुसार त्यानं आपल्या इंजिनियर्सना इंजिन बनवण्यास सांगितलं. सर्व डिझाईन कागदावर रेखाटलं गेलं, मात्र सर्वच इंजिनियर्सनी एकमुखानं सांगितलं की त्याच्या योजनेनुसार एकाच साच्यात अख्खा 8 सिलेंडर्सचा ब्लॉक घडवणं केवळ अशक्य आहे. काहीही करून तो घडवाच, फोर्डनी आज्ञा दिली. इंजिनियर्स म्हणाले, ते अशक्य आहे, काम सुरू करा, ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल, फोर्डची आज्ञा कायम होती. इंजिनियर्सनी काम सुरू ठेवलं. फोर्ड कंपनीच्या नोकरीत राहायचं असेल तर त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. 6 महिने उलटले तरी काहीही हालचाल होईना. पुढच्या 6 महिन्यांतही कामाची प्रगती झाली नाही. सर्व प्रकारचे पर्याय त्या इंजिनियर्सनी वापरून बघितले तरीही काहीही होत नव्हतं. अशक्य एवढा एक शब्द कायम दिसत होता. वर्षअखेरला फोर्ड साहेबांनी इंजिनियर्सचं काम बघितलं आणि आज्ञेनुसार योजना प्रत्यक्षात आणण्याचा एकही मार्ग दिसत नाही असंच उत्तर त्यांना मिळालं. तरीही काम चालू ठेवा, फोर्ड म्हणाले, मला ते हवंय आणि मी ते मिळवणारच. काम चालू राहिलं आणि जादूची कांडी फिरल्याप्रमाणे एक दिवस ते रहस्य उलगडलं. हेनरी फोर्ड यांच्या दृढनिश्चयाचा पुन्हा एकदा बारकाव्या सकट विस्तृतपणे सांगणं शक्य नाही. मात्र त्याचा सारांश 100% खरा आहे. तुम्हालाही विचार करून श्रीमंत व्हायचं आहे ना? हे गूढ समजून घेऊन फोर्डसारखे लाखो डॉलर्स मिळवायचे आहेत ना? मग त्यासाठी फार लांबचा विचार करायची गरज नाही. हेनरी फोर्ड यांनी यशस्वी होण्याची तत्त्व समजून घेतली आणि त्यांचा सुयोग्य वापर केला. त्यांपैकी एक म्हणजे दृढ इच्छा. तुम्हाला नक्की माहीत हवं की आपल्याला नेमकं काय हवंय. ही फोर्ड कथा वाचताना त्या विशिष्ट ओळी शोधून काढा ज्यात त्या विलक्षण यशाचं रहस्य दडलंय आणि त्या ओळी कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही हे करू शकलात, हेनरी फोर्डना श्रीमंत करणारी तत्त्व अचूक ओळखू शकलात, तर तुम्हीही तुमच्यासाठी निवडलेल्या क्षेत्रात नक्कीच यश मिळवू शकाल. तुम्हीच तुमच्या नियतीचे मालक. मीच माझ्या नियतीचा मालक आहे. मीच माझ्या आत्म्याचा कर्णधार आहे. या अजरामर ओळी जेव्हा हेनलेनं लिहिल्या तेव्हा आपण आपलं नशीब घडवू शकतो हेच त्याला आपल्याला सांगायचं असेल. कारण आपल्याकडे आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणारी शक्ती आहे.
हेनलेनं आपल्याला हे सांगायला हवं होतं की आपल्या मनातल्या दृढ विचारांनी आपला मेंदू प्रभावित झाला आहे. जणू त्या चुंबकीय शक्तीद्वारे त्या दृढ विचारांशी सुसंगत शक्ती, लोक, जीवनातील वातावरण हे आपल्याकडे आपल्याला अज्ञात अशा मार्गांनी आकर्षित होत असतात. त्यानं आपल्याला हे सांगायला हवं होतं की आपण गडगंज संपत्ती जमवण्यापूर्वी त्या श्रीमंतीसाठी आवश्यक त्या तीव्र इच्छेनं आपण आपल्या मनाला चुंबकित करणं, भारित करणं आवश्यक आहे. संपत्ती मिळवण्याच्या प्रबळ इच्छेनं भारले जाऊन आपण जोपर्यंत त्यासाठी आवश्यक अशी योजना तयार करत नाही, तोपर्यंत आपण श्रीमंतीसाठी सजग राहायला हवं. पण हेनले हा तत्त्वज्ञ नसून एक कवी असल्यामुळे त्यानं ते महान सत्य काव्यरूपात सांगितलं आणि ज्यांना ते विचार समजले त्यांना त्या ओळींचा दार्शनिक अर्थ हवा तसा घेण्याची अनुमतीही दिली. तुमचं भाग्य बदलू शकणारी मूलतत्व. या मूलतत्वांपैकी पहिल्या तत्वाची आपण चर्चा करू. त्यासाठी तुमचं मन खुलं ठेवा. हे लक्षात घ्या की ही सारी तत्व कुण्या एका व्यक्तीनं शोधलेली नाही, तर अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे. तुम्हीही तुमच्या दीर्घकालीन लाभासाठी त्याचा उपयोग करू शकता. बिलकुल कठीण नाही. हेही तुमच्या लक्षात येईल. काही वर्षांपूर्वी मी सालेम, वेस्ट व्हर्जिनिया इथल्या सालेम महाविद्यालयात सत्र उद्घाटनाचं व्याख्यान दिलं होतं. यानंतरच्या प्रकरणात चर्चिलेलं सूत्र मी इतक्या प्रभावीपणे सांगितलं की पदवी परीक्षेच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानं ते पूर्णतः आत्मसात केलं आणि ते जणू त्याचे जीवनसारच बनलं. कालांतरानं तो तरुण अमेरिकन काँग्रेसचा सदस्य झाला आणि फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचा भाग बनला. त्यानं मला पत्र लिहून त्या सूत्राबद्दलचं आपलं मत इतक्या स्पष्टपणे मांडलं की ते पत्रच पुढील प्रकरणाची प्रस्तावना म्हणून देण्याचा मी निर्णय घेतला. पुढे मिळणाऱ्या बहुमानाचं ओझरतं दर्शन तुम्हाला यात घडेल. प्रिय नेपोलियन, काँग्रेसचा एक सदस्य म्हणून आप मला स्त्री-पुरुषांच्या समस्या निवारणासाठी एक दृष्टी दिली आणि म्हणूनच मी आपणास अशी एक सूचना करू इच्छितो जी त्यासारख्या हजारो लोकांना उपयोगी ठरेल. 1922 मध्ये मी पदवी परीक्षेचा विद्यार्थी असताना आपण सालेम महाविद्यालयात वर्षारंभाचं व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानात आपण माझ्या मनात अशी एक कल्पना रुजवली ज्यामुळे आज मला माझ्या प्रांतातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तेच व्याख्यान माझ्या पुढच्या आयुष्यात मला मिळालेल्या यशासाठी कारणीभूत ठरलं. जणू ती कालच घडलेली घटना असावी इतकी ती मला लख्खपणे आठवते. खिशात $1ही नाही, अल्प शिक्षण, फारसा प्रभावी असा मित्र नाही, अशा सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत हेनरी फोर्डनी जे घवघवीत यश मिळवलं त्याचं तुम्ही अतिशय परिणामकारक वर्णन केलं. त्यामुळे मी अतिशय प्रभावित झालो आणि तुमचे व्याख्यान संपण्याआधीच मनाशी ठाम निश्चय केला की मी समाजात माझं असं एक विशिष्ट स्थान निर्माण करेन. त्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करेन. येत्या काही काळात हजारो तरुण आपलं शिक्षण पूर्ण करतील आणि त्यातील प्रत्येक जण मला तुमच्याकडून मिळालेल्या सूचनेसारख्या मौल्यवान सूचनेच्या प्रतीक्षेत असेल. जीवनाची सुरुवात करताना प्रेरणादायक ठरणाऱ्या अशा गुणाचा आदर्श घ्यावा. कशी वाटचाल करावी हे त्यांना जाणून घ्यायचं असेल. तुम्ही आजपर्यंत अनेकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली असल्यामुळे तुम्ही त्यांना हे नक्कीच असे हजारो लोक आहेत की ज्यांना आपल्या कल्पना संपत्तीमध्ये परिवर्तित करायच्या आहेत. पाठीशी कुठलंही आर्थिक बळ नसताना शून्यातून प्रारंभ करायचा आहे. झालेली हानी भरून काढायची आहे आणि हे कसं करायचं हेही जाणून घ्यायचं. त्यांना जर कोणी मदत करू शकेल तर ते एकमेव तुम्हीच आहात. जर तुम्ही पुस्तक प्रकाशित करणार असाल तर तुमची स्वाक्षरी असलेली त्याची पहिली प्रत विकत घ्यायला मला नक्कीच आवडेल. अनेक शुभेच्छांसह तुमच्याच जेनिंग्ज रँडॉल्फ. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनी 1957 मध्ये मला पुन्हा सालेम महाविद्यालयात जाण्याची सुसंधी लाभली. मी तिथं पुन्हा व्याख्यान दिलं. त्यावेळी सालेम महाविद्यालयानं मला PhDची सन्मान्य पदवी बहाल केली
1922 पासून आजतागायत जेनिंग्ज रँडॉल्फ यांची देशातील अग्रणी वायुसेनेचे प्रमुख प्रभावी वक्ते आणि वेस्ट व्हर्जिनियाचे सिनेटर म्हणून झालेली यशस्वी